हाय एव्हरीवन, मी वैशाली. तर मी गेलते आज फ्रेंडच्या घरी. तर त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी मला ब्रेड सँडविच बनवून खायला घातलं. तर ते ब्रेड सँडविच मला खूप आवडलं आणि मुलांना सुद्धा ते पौष्टिक आहे. त्यामुळं मी म्हटलं, ताई मला रेसिपी सांगा. तर त्यांनी मला रेसिपी सांगितली होती. तर ते कसं बनवायचं चला मी सांगते. तर इथं तर काही भाज्या कट करून घेतल्या होत्या. परत इकडं टोमॅटो केचप, मेयोनीज, बटर, ब्रेड, नमक, मिरची पेस्ट आणि इथं थोडे मसाले घेतले होते. ते काय काय घेतलं होतं मी सांगते तुम्हाला. तर इकडे आपण कांदा, काकडी, कॅरेट, टोमॅटो आणि उकडलेला बटाटा हे चॉप करून घेणार आहोत. तर हे चांगलं व्यवस्थित चॉप करून घेतल्यानंतर त्यातून कोथिंबीर पण टाकून घेणार आहोत आपण. तर हे सगळं चांगलं चॉप करून घेतलं बघा आपण. त्यामध्ये मेयोनीज, परत मेयोनीज टाकून घेतल्यानंतर थोडे हे धना जिरा पावडर, गरम मसाला हे टाकून घेतला. त्यानंतर थोडेसे नमक टाकून घेणार आहोत. तर नमक टाकून घेतल्यानंतर ते चांगलं मिक्स करून घेणार आहोत. मिक्स करून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये मिरचीची पेस्ट टाकून घेणार आहोत. तर मिरचीची पेस्ट टाकून घेऊन पण त्यामध्ये आपण थोडं लाल तिखट टाकणार आहोत, कारण त्या ब्रेड गोड असल्यामुळं आपलं सँडविच असं चमचमीत झालं पाहिजे. तर ते आपण त्यामध्ये हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत. आणि असं एक तर फ्रेंड पाहिजे बरं का आपल्याला, आपण त्यांच्या घरी गेल्यानंतर असं चमचमीत करून घालणार आहे. तर माझ्याकडे ते आहे, पण खरंच खूप भारी वाटलं आणि रेसिपी पण खरंच खूप छान वाटली. त्यामुळे म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करावी. तर हे चांगलं मिक्स करून घेतलं बघा. तर मिक्स करून घेतल्यानंतर आपण इकडं ब्रेड घेतलेले. ब्रेड घेऊन आपण त्याला बटर लावून घेणार आहोत. इकडं आमच्याकडे हिरवी चटणी रेडी होती, त्यामुळं आम्ही हिरवी चटणी रेडी घेतली होती. केचप घेतलं होतं. तर ब्रेडला आपण बटर लावून घेतलं. बटर लावून घेतल्यानंतर आपण ते हिरवी चटणी लावून घेणार आहोत. तर सगळ्या ब्रेडला आपण असं दोन्ही बाजूंनी बटर लावून घेणार आहे. तर हे बटर लावून घेऊन आपण त्याला हिरवी चटणी लावून घेणार आहोत. हिरवी चटणी लावून घेऊन ते स्टफिंग लावून घ्यायचं व्यवस्थित. तर स्टफिंग लावून घेऊन व्यवस्थित आपण ते हे करणार आहोत. तर बघू शकताय ते लावून घेत आहेत. नंतर हे स्टफिंग लावून घेतलं व्यवस्थित आणि ह्यात आपण तुम्ही चीज पण टाकू शकता, पण हे असं छान लागतं आणि मुलं भाज्या खात नाहीत, भाज्या काढून टाकतात, कांदा टोमॅटो वगैरे हे सगळं. तर हे मुलांसाठी पौष्टिक आहे. तर तुम्ही बघू शकताय हे स्टफिंग व्यवस्थित आपण भरून घेतलं आणि त्यानंतर ते दुसरा ब्रेड आपण त्यावरती लावून घेऊन दोन्ही बाजूने बटर लावून घेऊन आपण व्यवस्थित दोन्ही बाजूने भाजून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकताय. तर ही सँडविच तुम्ही टोमॅटो केचप किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता. तर ह्या अशा सँडविच खरंच खूप छान लागते आणि ह्यात तुम्ही पाहिजे तर चीज पण टाकू शकता. तर हे आपलं सँडविच रेडी झालेलं आहे दोन्ही बाजूनी भाजून. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. तर भेटूया असेच नवनवीन व्हिडिओमध्ये किंवा रेसिपीमध्ये. तर धन्यवाद.